मी बनवली दुपारच्या जेवणामध्ये छान भेंडीची भाजी। तर सगळ्यात अगोदर भेंडी कट करून घेतली, स्वच्छ धुवून, टोमॅटो, कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसण घेतलेला आहे कट करून। नंतर कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे टाकले। जिरे छान हे झाले फुटले की लसण टाकून घेतला आणि नंतर मिरची टाकून घेतली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता, तो पण टाकला। आणि टोमॅटो कांदा टाकून पण भेंडी खूप छान होती, एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही कशी बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि कांदा छान कलर बदलेपर्यंत परतून द्यायचा। आणि अशी भेंडी आपण सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी बनवली तर खूप छान पण होते आणि कमी वेळेत बनते आणि सगळ्यांना आवडते पण। अशी साधी भेंडी जर आपण बनवतो, पण अशी कांदा टोमॅटो टाकून केलेली भेंडी पण खूप छान लागते। तर आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे, कांद्याचा थोडा कलर बदलेपर्यंत परतून घेतल्याच्या नंतर आणि टोमॅटोला छान त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। नंतर भेंडी टाकून घेतली होती मी, तर बघू शकता छान परतलं ते कांदा टोमॅटो। आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत जा आणि प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा। आता मी छान भेंडी पुसून छान धुवून पुसून घेतली होती, जेणेकरून चिकट होत नाही कॉटन कपड्याने, आणि नंतर कट करून घेतली होती। तर बघू शकता भेंडी टाकल्याच्या नंतर मी छान याला मिक्स करून घेतलं। खूप छान भाजी झाली होती, नक्की एकदा ट्राय करा अशी। तर छान मिक्स करून घेतलं ते टाकल्याच्या नंतर आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला थोडं झाकून ठेवलं होतं। तर मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्याच्या नंतर एक 5 मिनिटं मी झाकून ठेवलं, जेणेकरून भेंडी छान नरम पण होते आणि लवकर भाजी तयार होते। छान मीठ टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेतलं, सगळ्या भाजीला लागलं पाहिजे, आणि एक 5 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं। तर भेंडी ताबडतोब तयार होते। तर बघू शकता झाकून ठेवल्यामुळे भेंडी नरम झाली आहे आणि नंतर मसाले टाकून घेतले। कमी वेळेमध्ये भेंडी तयार होते आणि छान पण होते। तर मी इथं काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि हळद। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। तर मी आता काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं, नंतर हळद टाकलेली आहे आणि नंतर कांदा लसूण मसाला। जर का तुम्हाला तुम्ही काळा मसाला असला घरी तयार केलेला, तो पण टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। पण मी इथं कांदा लसूण मसाला आणि एक किमी मॅगी मसाला टाकला। तो मॅगी मसाला टाकल्यामुळं एकच नंबर चव येते भेंडीला। माझ्याकडे होतं पॅकेट एक मॅगी मसाल्याचं, तेवढं एक छोटं पॅकेट टाकलं आणि नंतर छान मिक्स करून घेतले मसाले टाकल्याच्या नंतर, आणि वरून कोथिंबीर टाकून घेतली। खूप छान भेंडी होते आणि सगळ्यांनाच आवडते। तर बघू शकता मॅगी मसाल्यामुळं खूप भेंडीला छान चव येते, नक्की एकदा ट्राय करा मॅगी मसाला टाकून भेंडी, आणि वरून छान कोथिंबीर टाकून घेतली। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला। बघू शकता खूप कमी वेळेमध्ये टिफिनसाठी द्यायला पण खूप छान भेंडी तयार झालेली आहे। मुलांना तर खूप आवडती, कमी तिखट केली तर लहान मुलं पण खातात। थँक्यू।